पनवेल, उरण आणि हा संपूर्ण भाग याचा जो विकास झपाट्याने होतोय, आज 25 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या फ्लोटिंग पॉप्युलेशन ही या भागात आहे. कामोठे, कळंबोली, खारघर, करंजाडे, तळोजे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, उलवे हा इतका व्हास्ट डेव्हलपिंग भाग आहे की यामध्ये लोकसंख्या खूप गुणाकाराने वाढते. आणि यामध्ये जो कामगारांचा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, तळोजासारखी MIDC, पाताळगंगा MIDC, छोटे छोटे इंडस्ट्रियल इस्टेट, आणि त्यामुळे कामगारांची संख्या या संपूर्ण भागामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त आहे. बाजूला लागून असलेला कर्जत, खालापूर, पेण तालुका, आणि त्यामुळे या कामगारांसाठी एखादं सुसज्ज ESIC हॉस्पिटल असावं याचा पाठपुरावा गेल्या अनेक महिन्यांपासून मी करतोय. आणि त्या सगळ्या पाठपुराव्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून ESICला जागा मिळावी जेणेकरून हे हॉस्पिटल त्या ठिकाणी होऊ शकेल, हा प्रयत्न मी करत होतो. त्या विषयाची आज लक्षवेधी अधिवेशनामध्ये मी उपस्थित केली आणि त्यामध्ये ESICच्या माध्यमातून त्यांची मानसिकता आता हॉस्पिटल करण्यासाठी सकारात्मक आहे, पण त्याला शासनाने जर जागाच दिली नाही तर हे हॉस्पिटल कसं होणार. आणि त्यामुळे तात्काळ जागा मिळावी आणि टाईम बाउंड 1 महिन्याच्या आतमध्ये ही जागा सरकारने उपलब्ध करून द्यावी ही मागणी मी त्या ठिकाणी केली होती. आणि या विषयावरती मला सांगताना आनंद होतो की महसूल राज्यमंत्री योगेश कदमजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, सकारात्मक उत्तर दिलं आणि 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करून देऊ हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आता पनवेलकरांसाठी आणि आजूबाजूच्या या सगळ्या विभागासाठी, कामगारांसाठी स्वतःचं हे हॉस्पिटल की जिथे कमी खर्चामध्ये त्यांचे उपचार होऊ शकतील यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये या गरीब वर्गाला जाणं परवडत नाही, अवाढव्य खर्च असतो. आणि त्यामुळे खरं तर त्या ठिकाणी दुःखाच्या एखाद्या मानसिकतेत असलेली ही सगळी मंडळी, हा सगळा कामगार वर्ग त्यांच्यासाठी कुठेतरी सुखद विषय असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.